होम लोनसाठी आपण जेव्हा बँकर्सकडे जातो आपल्याला गुरफटलं जातं. कशा पद्धतीने आपण अडकत जातो. इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे काही ज्या मी नाव घेऊ शकत नाही पण काही बँक्स आहेत 4-4.5 लाखापर्यंतचे टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सची अमाऊंट घेत आहेत, जी मी तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुम्ही म्हटलं की हे शॉकिंग होतं. जे की ही अमाऊंट तुमची नाहीच. खेड्यातला माणूस आलेला इथं खूप एकदम टॉपचा माणूस नाही. सगळे इथल्या तिथल्या म्हणजे जळगाव असेल, धुळे असेल, कोल्हापूर असेल, ह्या साईडचे सगळ्या, सातारा आहे, सांगितलं ना की मला लोन घ्यायचं तर तो काय करतो, लगेच डॉक्युमेंट पाठवतो, त्याचं लॉगिन केलं, हे केलं, त्याचा फोटो घेतला की त्याला असं वाटतं की अरे मी मालक झाला. 7-8 वर्षापूर्वी पण हे प्लॉटचं असं व्हायचं की एकत्रित डॉक्युमेंट व्हायचं, सिंगल होता वेळेस पण एकत्र व्हायचं. पण ते आपण एक म्हणतो ना, एकाने कवायतचा प्रकार, एकाने हात वर केले की सगळे मागचे, तशा ह्याच्यात लोकांनी खूप चुकीच्या पद्धतीने त्यावेळेस डॉक्युमेंट स्वतःचे करून घेतले आणि आज पण प्रॉब्लेममध्ये आहेत. पण ज्या ह्याच्यात ज्यांना आता हे ग्रामीणमधले आपली लोक आहेत त्यांना लोन घेताना ते काय करतात की कुठल्या तरी बँकेला त्यांना वाटतं की, आणि हे लोक जे बाहेर जे लॉगिन लगेच पटकन करून घेतात ना, विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण माझं लोकांना हेच मत आहे की तुम्ही त्याचं ऑफिस बघा, तो किती वर्षापासून तिथं काम करतोय, विश्वास ठेवा, कारण प्रत्येकाला कामधंदाही पाहिजे. पण जर चुकीचं काम करून तुम्हाला फसवत असेल आणि तुमच्या वेळेचा गैरफायदा घेत असेल की लॉगिन झालं की त्या माणसाला अशा वाटते की माझं लोन होत आहे. पुढं ते 1 महिना गेला, 15 दिवस गेले की त्याला परत दुसरा पेपर दे, तिसरा पेपर दे, 1.5-2 महिने गेल्यानंतर त्याचे जे सगळे ज्या गोष्टी आहेत समोरच्या पार्टीला सगळे पैसे ट्रान्सफर करून सगळ्या गोष्टी ॲडव्होकेट पासून सगळं करतो. लास्टला हे ज्याला एक्सपिरियन्स नाही असे लोक शेवटच्या 2-2.5 महिने सांगतात ह्यातच तुमचा प्रॉब्लेम आहे. मग हीच एक्सपर्टी अगर ह्याच गोष्टी आपण न फसण्यासाठी, जे प्रामाणिक काही लोक आहेत म्हणजे आमच्यासारखे आहेत, माझ्या 10-15% या पुण्यात असतील लोक, त्या लोकांशीच त्यांनी संपर्क करावा. आमचं तर ऑफिस कंटिन्यू आहे.